मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत शुभविवाह याचा फुल एपिसोड. घरामध्ये पौर्णिमा आकाश आणि भूमीचं औक्षण करते, त्यांना शुभेच्छा देते. त्यानंतर बलदेव म्हणतो, आता माझ्या हाताने खायचा बाकी आहे. असं म्हणून बलदेव भूमीला आणि आकाशला पेढा भरवतो आणि म्हणतो, तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. बलदेव त्यांना म्हणतो, हा जो तुम्हाला मान मिळालाय ना, तुमचा गौरव झालाय ना, हा कम्प्लिटली तुम्ही डिझर्व करता. आणि त्यावर आकाश म्हणतो, थँक्यू बलदेव. आणि बाहेर दारामध्ये फटाक्यांची आतिषबाजी चालू असते. तिथून पूर्वा येते. पूर्वाची गाडी तिथेच थांबते आणि ही विचार करते, आतमध्ये काय चालू आहे, हे नेमके फटाके कशासाठी फोडतायत आणि आपल्याला हे लवकरच समजणार आहे की हे नेमकं काय चालू आहे. मानसी अपूर्वाला पाहते आणि अथर्वला म्हणते, चल ना अजून एक फोडूया. आणि तितक्यात उत्साहानं अथर्व पण म्हणतो, हा चल ना. हे दोघं नवरा बायको लहान लेकरांसारखे फटाकडे फोडू फोडू टाळ्या वाजवत असतात आणि अपूर्वा त्यांच्याकडे पाहत असते. अपूर्वा त्यांना विचारते, हे सगळं काय चाललंय. आणि मानसी म्हणते, अरे अपूर्वाताई, आलात तुम्ही, आम्ही तुमचीच वाट बघतोय. आणि अपूर्वा विचारते, का. अथर्व म्हणतो, हे फटाके आम्ही तुमच्यासाठीच फोडतोय. अपूर्वा विचारते, एवढे फटाकडे फोडून आनंद व्यक्त करण्यासारखं झालंय काय. त्यावर अथर्व सणसणीत असं उत्तर अपूर्वाला देतो आणि म्हणतो, सत्याचा गौरव झालाय. शंका घेणाऱ्याला सणसणीत चपरात बसली. आणि त्यावर अपूर्वा म्हणते, ही डायलॉगबाजी बंद कर आणि काय आहे ते स्पष्ट बोल. अथर्व म्हणतो, सांगण्यापेक्षा दाखवतो ना, चला वरी चला. आणि मानसी अपूर्वाचा हात धरून तिला वर नेते. मध्ये आल्यावर बलदेव अपूर्वाला म्हणतो, अरे वा अपूर्वा, आलीस, ये अगदी वेळेवर आलीस बघ. आज आपल्या कुटुंबासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बातमी. आणि अथर्व म्हणतो, अरे अपूर्वा ताईला दाखव ना ती बातमी. आणि अथर्व टीव्ही चालू करतो. टीव्हीवर बातम्या चालू असतात, न्यूज चालू असते आणि त्याच्यामध्ये असं सांगतात की अलिबागमधील सगळ्या व्यावसायिक जजेसने मिळून भूमी महाजन आणि आकाश महाजन यांना आदर्श पती पत्नी म्हणून निवड केली. तसेच या जोडप्याला अलिबाग भूषण पुरस्कारही जाहीर करण्यात आलेला आहे. भूमी महाजन आणि आकाश महाजन यांनी केलेली समाजसेवा, तळागाळातल्या केलेल्या लोकांना सहाय्य आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना केलेली मदत यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. हे ऐकून मात्र अपूर्वाचं तोंड येडंवाकडं होत असतं. हे ऐकून अथर्व शिट्टी वाजवतो, मानसी टाळ्या वाजवते, सगळे खुश असतात आणि अपूर्वाचं तोंड मात्र फुगलेलं. बलदेव अपूर्वाला म्हणतो, अगं तू उभी काय आहेस, ये ना पुढे ये. या दोघांना ओवाळून त्यांचं तोंड गोड कर. अपूर्वाच्या मनात नसताना ओवाळणीचं ताट घेते आणि दोघांना ओवाळत खुनसेच्या नजरेने त्यांच्याकडे पाहते. दोघांना पेढा भरवत म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स. दोघंही अपूर्वाला थँक्यू म्हणतात. आणि अथर्व म्हणतो, बघतेस ना अपूर्वाताई, तू ज्यांना गुन्हेगार समजतेस, खुनी समजतेस, ते दोघं लोकांच्या नजरेत किती आदर्श आहेत, बघतेस ना. मानसी म्हणते, जगभर ज्यांचं कौतुक होतंय त्याची कदर नाहीये तुम्हाला. आणि त्यावर भूमी बोलते. भूमी म्हणते, तिला नका ना काही बोलू, ह्याच्यात तिची काय चूक आहे मला सांगा. तिथे ती एसीपी म्हणून तिची ड्युटी वेगळी, इथे घरात सून म्हणून इतरी ड्युटी वेगळी. ती ह्या दोन्ही गोष्टीची सरमिसळ करत नाहीये, हो ना अपूर्वा. आणि आकाश म्हणतो, जे पोलीस म्हणून ती करते ते तिला सुद्धा नाही पटत आहे. शेवटी विजय आपल्या खरेपणाचाच होणार आहे ना. त्यावर भूमी म्हणते, हो ना, म्हणजे तिच्या मनात तसं काही नाहीये, म्हणजे पर्सनल तसं काही नाहीये, हो ना अपूर्वा. भूमी एक अपूर्वाला टोमणा देत म्हणते, आपल्या सगळ्यांच्या आनंदामध्ये तिचा सुद्धा आनंद आहे, हो ना. अथर्व मानसीला म्हणतो, अगं म्हणू, तू तिचं तोंड गोड कर ना. आणि त्यावर भूमी म्हणते, अगं थांब म्हणू, तिचं तोंड मी गोड करते. गोड स्माईल देऊन भूमी अपूर्वाला पेढा भरवते आणि म्हणते, काय ग, पेढा गोड लागला ना. बलदेवला त्याची शंका येऊ नये म्हणून लगेच भूमी म्हणते, आजकाल बाजारामध्ये ज्या मिठाई येतात त्या जास्त गोड नसतात ना, म्हणून म्हणते. परत भूमी अपूर्वाला विचारते, तुला पेढा गोड लागला ना, गोड होता ना. अपूर्वा मनातल्या मनात म्हणते, आता घरातल्यांसाठी हा सगळा आनंदाचा क्षण आहे. मी जर आता काही बोलले तर विलन ठरेल. पण आकाश, भूमी, तुमचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. तुमचा हा खोटा मुखवटा मी लवकरच फाडेल. आणि इकडे रागिनी फोनवरती न्यूज बघत असते आणि फोनवर बोलत असते, बघतीये तेच बघतीये. आणि पलीकडून पौर्णिमा असते. रागिनी म्हणते, हे कसले अलिबागचे भूषण, दूषण पण म्हणायच्या लायकीचे नाही. त्यावर पौर्णिमा म्हणते, दूषण कसले, ह्यांना जगायचीच लायकी नाही. पौर्णिमा पुढे म्हणते, तुम्हाला नुसती बातमी पाहून एवढा त्रास होतोय तर विचार करा माझं काय होत असेल इथे. त्या आकाश भूमीचं खोटं अभिनंदन करावं लागलं, मिठाई भरवावी लागली. मनातून इतका राग होत असताना चेहऱ्यावर खोटा आनंद दाखवणं खूप कठीण आहे आई. पौर्णिमा रागिनीला म्हणते, घुसमट होतीये माझी. आणि त्यावर रागिनी म्हणते, पौर्णिमा थोडे दिवस सहन कर हे सगळं. आता त्या दोघांची वाताहत होणार म्हणजे होणार आणि तो दिवस लांब नाही राहिलाय आता. रागिनी म्हणते, पुरस्कार मिळालाय ना त्यांना, पण आपण त्यांच्या वाटेला आलेला हा आनंद साजराच होऊ द्यायचा नाही. रागिनी एक पौर्णिमाला प्लॅन ऐकवते, पण आपल्याला त्यांचे हावभाव दिसतात आणि बॅकग्राऊंडला म्युझिक. सगळं झाल्यावर पौर्णिमा म्हणते, आई प्लॅन खूप उत्तम आहे पण खूप रिस्की आहे. आणि त्यावर रागिनी म्हणते, पौर्णिमा सोपं काहीच नसतं.
जेवढी मोठी रिस्क तेवढं मोठं रिवॉर्ड. आपल्याला त्या दोघांना अडकवायचं आहे ना, मग ही रिस्क घ्यावीच लागणार आणि तेही लवकरात लवकर. त्यावर पौर्णिमा म्हणते, हो आई. रागिनी विचारते, त्या वॉचमनची डेड बॉडी हलवलीस ना? त्यावर पौर्णिमा म्हणते, हो आई, तुम्ही पाठवलेल्या माणसासह सगळ्यांच्या नकळत ती डेड बॉडी हलवली आहे आणि त्याचीही विल्हेवाट लावली आहे. पण आई, माझ्याही हात खुनाने बरबटलेत. पौर्णिमा पुढे म्हणते, याआधी मी बरेच गुन्हे केलेत, पण हे आकाश आणि भूमीपायी मला हेही करावं लागले. रागिनी म्हणते, अगं पौर्णिमा, त्यांनी खून पचवलाय ना माझा, तसाच आपण त्या वॉचमॅनचा पचवू. पौर्णिमा म्हणते, तरी पण टेन्शन येतेच हो आई. आणि रागिनी म्हणते, टेन्शन घ्यायचा अजिबात वेळ नाही आपल्याकडं. त्या वॉचमॅनचा मॅटर कसा हँडल करायचा हे मी तुला ऑलरेडी सांगितले आणि मी त्या आकाश आणि भूमीच्या आनंदावर कसं विरजन घालायचं याची तयारी करते. अपूर्वा पोलीस स्टेशनच्या बाहेर असते आणि तिला ते झालेला प्रकार आठवतो. अथर्व म्हणतो, तू ज्यांना खुनी समजतेस, गुन्हेगार समजतेस ना, ते किती आदर्श आहेत बघ जरा. आणि आकाश म्हणतो, पोलीस म्हणून जे काय ती करते हे तिला पण नाही पटत आहे. अपूर्वा स्वतःशीच म्हणते, सगळ्यांनी मुद्दाम डिवचलंय मला. अपूर्वा स्वतःशीच म्हणते, ते अथर्व आणि मानसी तर आंधळे आहेतच, पण या भूमीने आणि आकाशने मिळून मला टॉमना मारलाय. अपूर्वाला परत आठवतं की भूमी म्हणते, लागला ना गोड? आणि आकाश म्हणतो, हे बघ अपूर्वा, आमचं इंटरोगेशन करून तुला काही मिळणार नाही, नको ह्याच्यामध्ये वेळ वाया घालू. अपूर्वा स्वतःशीच म्हणते, इंटरोगेशन करून सुद्धा माझ्या हाती काहीच नाही लागलं. मी खोटे पुरावे उभे केले, मेघ अटक झाला याचा व्हिडिओ खोटा बनवला, तरी सुद्धा त्या भूमीवर काहीच फरक पडला नाही. भूमी म्हणत असते, मला कशाला विचारतात हे? त्याला पकडले ना तुम्ही, त्यालाच विचारून घ्या, त्याच्याकडूनच वधवून घ्या. खरं तर इंटरोगेशन त्याचं व्हायला पाहिजे, आमचं नाही. अपूर्वा म्हणते, हे सगळे खोटे पुरावे होते हे लक्षात आलंय त्यांच्या. अपूर्वा वैतागते आणि म्हणते, माझ्या वाट्याला नुसतं फर्स्टेशनच आलंय आणि त्यांच्या वाट्याला आनंद. आणि तेवढ्यामध्येच रागिनी ज्योतकिनीचा वेश घालून आलेली असते. रागिनी म्हणते, देवी आईचा उदो उदो. रागिनी पदराने सगळं तोंड झाकून घेतलेलं असतं आणि मळवट तिच्या कपाळावर फासते. आणि अपूर्वा म्हणते, विचारायचं तरी की मळवट भरू का नको ते? त्यावर रागिनी म्हणते, अगं देवीचं कुंकू आहे पोरी, असं नाही म्हणू नये. अपूर्वाच्या डोळ्यामध्ये सगळा तो कुंकवाचा भंडारा गेलेला असतो. ती त्या त्रासाने त्रस्त झालेली असते. अपूर्वा म्हणते, जाओ तुम्ही, तुम्हाला नाही कळणार. आणि त्यावर रागिनी म्हणते, अगं अशी कशी जाऊ, देवीचा सांगावा घेऊन आले पोरी. अपूर्वा म्हणते, तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाही. आणि त्यावर रागिनी म्हणते, तिला समज कळतं, लोक मुखवटा घालून हिंडतात म्हणून टकूर हल्लंय ना हो तुझं. पण एक गोष्ट लक्षात ठेव पोरी, देवीच्या कॅमेऱ्यातून काही बी सुटत नसतं. देवीच्या कॅमेऱ्यातून तिला समज दिसत असतं. देवी खोटा मुखवटा फाडतेच आणि सत्य समोर आणतेच. देवी आईच्या नावानं उदो उदो म्हणत रागिनी गायब होते. अपूर्वा स्वतःशीच म्हणते, कोण होती ही बाई? देव जोगतेन यावर फारसा माझा विश्वास नाहीये, पण जे काय बोलून गेलीये ते खूप काही महत्वाचं बोलून गेलीये. आकाश आणि भूमीला कॉर्नर करण्यासाठी माझ्या प्रयत्नांना दिशा देऊन गेलीये. रागिनी तिथेच आडोशाला लपलेली असते आणि ती म्हणते, अपूर्वा, फार हुशार आहेस तू, स्मार्ट आहेस. मला जे सुचायचं होतं ते करेक्ट कळलंय तुला. आणि इकडे भूमी आकाश त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले असतात आणि सगळ्यांचे कॉल्स त्यांना कॉंग्रॅच्युलेशनसाठी आलेले असतात. आकाश भूमीला विचारतो, तू कोणाला मेसेजेस करतेस? आणि त्यावर भूमी म्हणते, अरे सकाळपासून 100 मेसेज आलेत आणि 100 जणांना रिप्लाय दिलाय. आता दोघंही एकदमच आपापल्या फोनवर बोलत असतात. कोण कोणाला काय बोलतंय ना ते काही समजत नाही. आणि भूमी म्हणते, हो आकाश, अरे हळू बोल ना, मी फोनवर बोलते. आणि आकाश पण म्हणतो, तू बोल ना हळू, मला पण फोनवर बोलायचंय. आणि तेवढ्यामध्ये क्षितिजा, आपली क्यूटची परी, त्यांच्यासाठी छोटासा केक आणि ग्रीटिंग कार्ड घेऊन येते. आणि भूमी म्हणते, ए पिल्लू, काय आणलेस? भूमी म्हणते, तू आमचं अभिनंदन करायला आली आहेस? आणि त्यावर पिल्लू म्हणते, मग केक घेऊन आणि ग्रीटिंग घेऊन मी काय तुम्हाला सॉरी म्हणायला आली आहे? भूमी क्षितिजाला म्हणते, आगाव. आणि क्षितिजा आकाशला म्हणते, काय रे बाबा, बघ तुझी बायको. आणि त्यावर आकाश म्हणतो, बघ ना. आणि भूमी एक अशी लाडाने चापट मारीमध्ये, काय? क्षितिजाला म्हणते, हां कळलं मला, तू अभिनंदन करायला आली आहेस. ट्रेमध्ये छोटूसा केक असतो आणि भूमी म्हणते, हा केक? आणि क्षितिजा म्हणते, हो मी बनवलाय. आणि भूमी म्हणते, हो तू बनवलास? आणि क्षितिजा म्हणते, हो मी माझ्या हाताने बनवलंय, छोटीशी मनमोहनी मला मदत केली आहे. क्षितिजाची नक्कल करत भूमी म्हणते, हा थोडीशी मनमोहनी हेल्प केली. आकाश क्षितिजाला विचारतो, हे काय ग? आणि क्षितिजा म्हणते, हे ग्रीटिंग. आणि आकाश म्हणतो, दे मला. ते म्हणते, नाही, पहिलं केक काप. आकाश म्हणतो, बरं. दोघं जण केक कापायला बसतात आणि भूमी क्षितिजाला म्हणते, आता तू नाही खाणार ना? आणि त्यावर क्षितिजा म्हणते, मी ऑलरेडी खाऊन आली आहे. दोघं केक कट करतात आणि क्षितिजाला भरवतात. क्षितिजा म्हणते, नाही, पहिले तुम्ही एकमेकांना भरवा. इकडे अपूर्वा कोणाला तरी फोन लावते आणि म्हणते, हो तुम्ही मीडियावाले आणि आम्ही पोलीस. हो, पण मीडियावाले आणि पोलिसांनी जर हातात हात घालून मिळून काम केलं तर मीडियाचाही फायदा आहे आणि पोलिसाचाही फायदा. अपूर्वा पुढे म्हणते, मी काय म्हणते ते लक्षात येतंय ना? ठीक आहे, मग ठेवते, असं म्हणून ती फोन कट करते. तेवढ्यामध्ये तिथे एक कॉन्स्टेबल येतो आणि अपूर्वा विचारते, काय रे?
मेघ व्यासचा काही थांग पत्ता लागला की नाही? आणि त्यावर कॉन्स्टेबल म्हणतो, नाही मॅडम, शोध सुरूच आहे. त्यावर अपूर्वा म्हणते, तो हॅकर आहे, त्याचा सुगावा आपल्याला लागणारच नाही. आणि दुसरं जे काम दिलं होतं त्याचं काय? आणि ते म्हणतो, हो ते झाले. आणि अपूर्वा खुश होऊन त्याला म्हणते, गुड. आता इकडे क्षितिजाने बनवलेला केक खाऊन भूमी म्हणते, बरं आता दाखव ना ते ग्रीटिंग मला. आणि क्षितिजा तिच्या हातात ग्रीटिंग देते. ग्रीटिंग पाहून भूमी म्हणते, अरे वा, आणि खरंच मैत्रिणी खूप छान चित्र काढलेले बरं का पिल्लोने. आणि क्षितिजा म्हणते, रात्री टीव्हीवर न्यूज आली होती ना, त्यानंतर मी खूप विचार केला. क्षितिजा म्हणते, मी मोठी होईल ना तेव्हा मी पण असंच काहीतरी करेल, मग तुम्ही मला खूप प्राऊड फील कराल, तेव्हा तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणाल ना. आणि त्यावर भूमी म्हणते, अगं आम्ही तुला आत्ता कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो. भूमी क्षितिजाला म्हणते, तुला तुझ्या आयुष्यामध्ये जे काय करायचं आहे ना ते तू कर. आम्ही दोघं नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. त्यावर पिल्लू म्हणतं, बरं चला आता मला बाकी फ्रेंड्सला पण खूप फोन करायचे आहेत, मी जाते आता. क्षितिजा गेल्याच्या नंतर भूमी एकांत बसलेली असते आणि काहीतरी विचारत असते. त्यावर आकाश म्हणतो, भूमी मला माहिती आहे तू क्षितिजाला असं का म्हणलीस, आणि त्यासाठी आपल्याला अपूर्वाच्या नेहमी 2 पावलं पुढे जाऊन विचार करावा लागेल. तिची प्रत्येक मूव आधीच गेस करावी लागणार आहे आपल्याला. आणि आजचा एपिसोड मैत्रिणी इथेच संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अपूर्वा एका माणसाला साक्षीदार म्हणून उभी करते आणि म्हणते, आता नीट आठवून सांगा त्या रात्री नेमकं तुम्ही काय पाहिलं किंवा वेगळं काही दिसलं का? त्यावर तो माणूस म्हणतो, हो, एक नवरा बायको होते जे आपल्या लहान मुलीला शोधत होते. आणि अपूर्वा मनातल्या मनातच म्हणते, यस, आता सापडला मोठा पुरावा. आणि घरामध्ये येऊन परत ते धिंगाणा करते आणि म्हणते, तुम्ही मोठे यांना आदर्श मानता ना, पण यांच्या आज खोट्या मुखोट्याचा पडदा मी फाडणार आहे. त्यावर मानसी म्हणते, हे कसले आरोप करताय तुम्ही? गोष्टी रचण्याची तर तुम्हाला सवयच आहे, पण हे असं? त्यावर अपूर्वा म्हणते, गोष्ट नाही, पुरावे आणि साक्षीदार आहेत माझ्याकडे. आता आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत नेमकं काय होणार आहे. त्या माणसानं खरंच या दोघांना पाहिलेलं असतं की रागिणीने पाठवलेला कोणी गुंड माणूस आहे तो, हे आपल्याला येणाऱ्या भागातच समजणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. उद्याचा एपिसोड नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईकही नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.